सकाळची वेळ होती आणि घरात नेहमीची धावपळ सुरू होती. शाळेच्या बसची वेळ झाली होती. सौम्या तिचा टाय शोधत होती आणि आर्यन त्याच्या बुटांच्या लेस बांधण्यात अडकलेला होता. वडील ऑफिससाठी फाईल तयार करत होते. स्वयंपाकघरातून भांडी धुण्याचा आवाज येत होता. आई टिफिनमध्ये पराठा आणि भाजी भरायचा प्रयत्न करत होती, पण डबे भरताना तिचा हात थरथरत होता आणि भाजीचे चमचा सिंकमध्ये पडला. तिने सांगितले की सर्व काही ठीक आहे, पण सगळ्यांचा टिफिन फक्त 2 मिनिटातच तयार होईल. पण सौम्याने पाहिले, आज आईचा आवाज नेहमीपेक्षा कमी होता. तिच्या कपाळावर थोडासा घाम होता. वडिलांनी घड्याळाकडे पाहून म्हणाले, बसची वेळ झाली आहे, ती कधी गेटवर येऊ शकते. आजी म्हणाली, पाहिजे तर आधी मुलांना नाश्ता करून शाळेत पाठव, नंतर जे काही काम असेल ते कर. या दरम्यान गॅसवर ठेवलेला चहा उकळला आणि पटकन सांडला, पण आईने पटकन साफ केला. अचानक तिला चक्कर येऊन भिंतीला धरून बसावं लागलं. सौम्या तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, आई, आज शाळेच्या डायरीवर सही करायची आहे. आईने हळूच म्हणालं, तू शाळेतून परत आलीस की सही करते. तेवढ्यात बाहेरून मोठा हॉर्न वाजला. शाळेची बस आली होती. सगळे झटपट दाराकडे धावले. सौम्याने मग निघताना मागे वळून पाहिलं आणि तिला असं वाटलं की आज आईची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे. पण तिने असं मनाशी ठरवलं की कदाचित आईला पुरेशी झोप झाली नाही. सौम्या शाळेत पोचल्यावर असेंब्लीत उभी राहून तिला वाटलं की आज वर्ग संपण्यापूर्वी शिक्षिका डायरी तपासतील आणि जर त्यावर सही नसेल तर तिला फटकारतील. तिने मनात ठरवलं की घरी जाताच ती आईची सही डायरीत घ्यायची. दरम्यान घरी आजीने आईला विश्रांती घेण्यास सांगितलं असेल, पण आई म्हणाली की तिचं डोकं थोडं जड झाले. कदाचित पोटात गॅस असल्यामुळे त्रास होत असेल. दुपारी सौम्याच्या वडिलांचा फोन आला. म्हणाले, आजची मीटिंग बराच वेळ चालणार आहे, त्यामुळे घरी येण्यास उशीर होईल. शाळा संपताच सौम्या बसमधून उतरली आणि घरचा गेट उघडायला धावत गेली. तिला वाटत होतं की आई नेहमीप्रमाणे विचारेल, आज शाळेत काय शिकवलं, टिफिन संपला का. पण घरात शेजारील किरण काकू दारात उभ्या होत्या. काही बोलणं न देता तिने सौम्याची बॅग घेतली आणि तिला आत घेऊन गेली. आजी आणि बाबा दोघेही हॉलमध्ये होते. घरात आज काहीतरी वेगळी शांतता पसरलेली होती. हळूच सांगितलं की दुपारी आईला चक्कर येत होती. शेजारच्या काकांनी तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं. तिथल्या डॉक्टरांनी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितलं. वडीलही तिथे पोचले होते. सौम्या आता आई कशी आहे हे विचारायची होती, पण आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि वडिलांचा चेहरा उदास होता. थोड्या वेळाने वडील म्हणू लागले, मुलांनो, डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये खूप प्रयत्न केले, पण सगळं इतकं अचानक घडलं की ते तुमची आई वाचवू शकले नाही. खोलीत थोडा वेळ सगळं शांत झालं. सौम्याला असं वाटलं की जणू आई आतून बाहेर येणार आहे आणि म्हणायचं तर घाबरायची गरज नव्हती. पण असंच काहीसं घडलं. आर्यन, जो अजून लहान होता, ज्याला परिस्थिती नीट समजत नव्हती, त्याने विचारलं, आई कधी येणार. आजी त्याला मिठी मारून रडू लागली. संध्याकाळपर्यंत नातेवाईक हळूहळू येऊ लागले. काहींनी पाणी आणलं, काहींनी बेडशीट ठेवल्या, काहींनी हॉस्पिटलची कागदपत्र घेऊन आले. मग कोणी म्हणू लागलं, जर ते थोडं लवकर हॉस्पिटलमध्ये पोचले असते तर कदाचित सगळं ठीक झालं असतं. असं चर्चा सुरू झाली. कोणीतरी म्हणालं, ही सगळी देवाची इच्छा आहे. सौम्यालाही हे सगळं समजत नव्हतं. तिला फक्त एवढंच कळलं की उद्या सकाळी तिला तिची आई दिसणार नव्हती, जी केसांची वेणी बांधायची, जिला ती गणिताच्या प्रश्नात अडकल्यावर मारायची आणि रात्री झोपण्यापूर्वी गोष्ट सांगायचा आवाज आता तिला ऐकू येणार नव्हता. रात्र खूप लांब जात असे. जर ती झोपली तर मध्येच दचकून अचानक उठायची. तिने तिची शाळेची डायरी तिच्या उशाजवळ ठेवली आणि आता त्यावर कोणाची सही असेल याचा विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी सौम्याला शाळेतून सुट्टी घ्यावी लागली. वर्गाच्या ग्रुप फोटोमध्ये तिच्या आईला बोलवण्याचा विचार तिच्या मनातच राहिला. वडिलांनी घरातील कामांची यादी बनवली होती. आजीने स्वयंपाकघर सांभाळलं, पण सगळं काही वेगळ्या पद्धतीने चालू झालं. असं वाटत होतं की जणू घरचा कॅलेंडर अचानक बदललं असावं. 2 दिवसांनी जेव्हा नातेवाईक कमी झाले आणि घरात फक्त 4 लोक उरले, तेव्हा खरी समस्या दिसू लागली. नाश्ता कोण बनवणार, मुलांचा टिफिन कोण पॅक करणार, आर्यनला तयार करून शाळेत कोण पाठवणार, सौम्याच्या केसांना कोण वेणी लावणार आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे संध्याकाळी साधे प्रश्न कोण विचारणार, जसं की आजचा दिवस कसा होता, आज काय शिकवलंस, तुमचा टिफिन संपला की नाही.
वडिलांनी असहायतेतून सगळं सांभाळायला सुरुवात केली आणि आजीने बाबांना मदत केली. समजावलं की सौम्य आता मोठी झाली आहे, ती थोडीफार घरची कामं करू शकेल. स्वयंपाकघरातील कामही मी सांभाळेन. पण वयाचंही काही स्थान असतं आणि मुलं शेवटी मुलंच असतात. पहिल्या आठवड्यात 3 वेळा टिफिन अपूर्ण राहिलंय. एकदा दूध गरम करायला विसरले तर दुसऱ्या दिवशी भाजीत मिठाऐवजी साखर घातली गेली. शाळेत जेव्हा मैत्रिणी त्यांच्या गोष्टी बोलायच्या तेव्हा सौम्या गप्प बसायची. तिला असं वाटायचं की तिच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तिला काही नाही मिळाली आणि आता तिला स्वतःला शहाणपण दाखवावं लागलं. पण सौम्या अजून शहाणपण दाखवायच्या वयात नव्हती. ती डायरीच्या पानावरील रिकाम्या जागेकडे वारंवार पाहत असे जिथे तिच्या आईची सही असायची. तिला वाटायचं जर आजीने सही केली तर शिक्षिकेलाही तिच्या आईच्या सहीवर जसा विश्वास वाटतो तसाच विश्वास वाटेल का. एका संध्याकाळी तिच्या वडिलांनी तिला खोलीत बोलावलं आणि सांगितलं की आता आपल्या घरातल्या सगळ्यांना एकत्र काम करावं लागेल. घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्याव्या लागतील. सौम्याने मान हलवली, पण तिला भीती वाटायची की तिच्याकडून काही चूक होणार नाही ना. त्या संध्याकाळी जेव्हा तिने गृहपाठ करताना आकडे चुकलेले लिहिले तेव्हा तिला रडूच आले आणि तिने आपली अभ्यासाची वही बंद केली आणि आईच्या फोटोसमोर बसली. मनात म्हणाली, मला माहीत आहे की माझ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण असं कोणीतरी असावं ज्याच्या हाताने मला झोप येईल, ज्याच्याशी बोलण्याने मन हलकं होईल आणि ज्याच्याजवळ राहिल्यावर भूकही लागेल. त्या रात्री ती खिडकीजवळ बसून विचार करत होती की कदाचित येणाऱ्या काळात तिला एक सोपा मार्ग सापडेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आणखीन एक व्यावहारिक प्रश्न पडल्यावर ती सौम्यासाठी ब्रेड टोस्ट कोण बनवेल, आर्यनच्या प्रोजेक्टसाठी चार्ट पेपर कोण तयार करेन आणि शाळेच्या पालक सभेत कोणाचं नाव लिहायचं, असं घरातल्या छोट्या प्रश्नांमध्ये हळूहळू एक नवीन नाव ऐकू येऊ लागलं. शेजारी राहणाऱ्या किरण काकांनी सांगितलं की समोरच्या ब्लॉकमध्ये राहणारी निलिमा मुलांसाठी शिकवण देते. आजी थोड्या संकोचाने आणि थोड्या मदतीच्या आशेने म्हणाल्या, पाहूया, कदाचित आपल्याला काही मदत मिळेल तर. मुलं निलिमा दिदी म्हणून हाक मारत असत. निलिमाचं लग्न सुमारे 7 वर्षापूर्वी झालं होतं, पण तिचा नवरा एका रस्त्याच्या अपघातात मृत्युमुखी पडला होता. लग्नाला फक्त 3 वर्षे झाली होती आणि ती विधवा झाली होती. तिच्याकडे मूलबाळही नव्हतं. तिचे आईवडील माहेरी वृद्ध झाले होते आणि ते एका लहानशा शहरात राहत होते, म्हणून ती शहरात एकटी शिकवणी देऊ लागली. ती एका छोट्या भाड्याच्या घरात राहत होती, जिथे फक्त एक खोली आणि एक स्वयंपाकघर होते. तिचं आयुष्य जास्त करून मुलांना शिकवण्यात जात असे. सकाळी शेजारच्या मुलांना शिकवायची, दुपारी शाळेत जायची आणि संध्याकाळी घरोघरी जाऊन मुलांचे ट्यूशन घ्यायची. सौम्याने पहिल्यांदाच त्यांचं नाव काळजीपूर्वक ऐकलं होतं आणि जणू कोणी तिच्या डायरीच्या रिकाम्या पानावर स्वाक्षरी केली असं वाटत होतं. ओळीवर हलक्या पेन्सिलने वर्तुळ काढलेलं होतं. असं वाटत होतं अक्षरे अजून लिहिलेली नव्हती, पण जागा ठरवलेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वडिलांनी निलिमा दिदींना घरी बोलावलं. ती सुमारे 26 वर्षाची होती. साडीत साधी, चेहऱ्यावर हलकासा हसू आणि बोलण्याचा अंदाज मऊ पण स्पष्ट होता. तिच्या हातात एक छोटी वही होती, ज्यात कदाचित ती मुलांसाठी वेळापत्रक लिहायची. आजीने त्यांना अंगणात बसवलं आणि पाणी दिलं. सौम्य आणि आर्यन दाराच्या मागून डोकावत होते. निलिमा दिदींनी आधी आर्यनला विचारलं की त्याला शाळेत कोणते विषय आवडतात. नंतर सौम्याला विचारलं की तिला गणितात कोण मदत करतो का. सौम्याने थोडं संकोचून सांगितलं, माझी आई शिकवते, आणि मग ती गप्प बसली. निलिमा दिदींनी लगेच विषय बदलला आणि म्हणाली, ठीक आहे, तुला चित्र कसं काढायचं ते माहीत आहे का. हे ऐकून सौम्याने थोडंसं मान हलवली. ती म्हणाली, जर हवं असेल तर उद्या तू काढलेलं चित्र मला दाखवू शकतेस. मला मुलांची रेखाचित्र खूप आवडतात. वडिलांनी सांगितलं की कामाच्या वेळेसोबत आणि गृहपाठ करताना मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी नेहमी असायला हवं. निलिमा दिदींनी थोडा विलंब न करता होकार दिला आणि सांगितलं होतं की ती शाळेनंतर रोज 1 तास त्यांच्या घरी येईल आणि घरी परतण्याआधी ती मुलांची गृहपाठ, टिफिन आणि दुसऱ्या दिवशीची तयारी पूर्ण करून जाईल. दुसऱ्या दिवशी सौम्या शाळेतून परतली आणि दार उघडलं तेव्हा तिने पाहिलं की तिच्या आजीच्या ऐवजी निलिमा दिदी स्वयंपाकघरात येत होती. तिच्या हातात 2 ग्लास दूध आणि प्लेटमध्ये बेसनाचे लाडू होते. ती हसत म्हणाली, पहिलं हे पूर्ण करा आणि मग आपण आपला गृहपाठ करूया. दुधाचा पहिला घोट घेताना सौम्याला वाटलं की त्याची चव थोडी ओळखीची आहे. वेलचीची चव आई वापरत असलेल्या सारखीच आहे. गृहपाठ करताना तिने आर्यनच्या बुटाच्या लेस बांधल्या आणि त्याच्या वहीवर स्माइली काढली. हळूहळू हे रोजचं रुटीन झालं होतं, फक्त एका फरकाने.
आता घरात आईच्या ऐवजी दुसरं कोणीतरी होतं, जे गृहपाठाबद्दल विचारायचं, चूक झाली तर ओरडायचं आणि तिला लाडूही खायला द्यायचं. सुरुवातीला सौम्याला हे खूप विचित्र वाटायचं. तिला असं वाटायचं की निलिमा दिदीला आईसारखंच अधिकार आहे का. पण एकदा जेव्हा तिने गणिताचा मोठा प्रश्न सोडवला आणि निलिमाला दिदी टाळ्या वाजवून तिला शाबास म्हणाली, तेव्हा पहिल्यांदाच तिच्या मनात आनंदाची ठिणगी पेटली, जी आईच्या कौतुकाने निर्माण होते. आजीनेही हळूहळू निलिमा दिदीला स्वीकारायला सुरुवात केली. जरी ती अनेकदा म्हणायची, बघ मुलांना जास्त बिघडवू नकोस, पण आतून तिला माहीत होतं की ही बाई आता फक्त मुलांसाठी शिक्षिका नाही राहिली, तर त्यांच्या रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाची भाग बनली आहे, जी त्यांच्या रिक्त जागा भरून काढते. आणि सौम्या दररोज संध्याकाळी दार उघडताच त्या हास्याचा शोध घेऊ लागली. जणू काही तिची जुनी सवय पुन्हा परत येत होती. शाळेत मदर्स डे साजरा होणार होता. वर्ग शिक्षिकेने आठवड्यापूर्वीच जाहीर केलं होतं की त्या दिवशी प्रत्येक मूल त्याच्या आईसोबत शाळेत येणार आहे. स्टेजवर छोटे खेळ असतील, कविता वाचन होईल आणि आईला मुलाच्या सोबत एका उपक्रमात भाग घ्यावा लागेल. त्यावेळेस सौम्य शांतपणे तिच्या बाकावर बसून होती. तिला ठाऊक होतं की यावर्षी कदाचित ती त्या दिवशी शाळेत येणार नाही. मागच्या वेळी जेव्हा आई तिथे होती तेव्हा ती फक्त प्रेक्षकांमध्येच बसली होती, कारण आई हॉस्पिटलमध्ये होती. आणि यावेळी पण दुसऱ्या दिवशी वर्गात रिहर्सल दरम्यान जेव्हा इतर मुलं त्यांच्या आईबद्दल बोलत होती तेव्हा सौम्याच्या डोळ्यात अश्रू भरले. ती शांतपणे वॉशरूममध्ये गेली आणि रडू लागली. काही वेळानं ती स्वतःशीच म्हणाली, आई इथे असती तर किती छान झाले असते गं. त्या संध्याकाळी निलिमा दिदी घरी आली तेव्हा तिने सौम्याचे सुजलेले डोळे पाहिले आणि हळूच विचारले, काय झालं सौम्या. सौम्याने सुरुवातीला सांगण्यास नकारच दिला होता, पण पुन्हा विचारल्यावर ती संपूर्ण गोष्ट सांगू लागली. निलिमा दिदी थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, मग काय झालं. जर तुम्ही आई नसेल तर तुला असं वाटतं का की मी तुझ्यासोबत जाऊ शकत नाही. सौम्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. पण मी तुझ्यासोबत कशी, ती म्हणायला लागली. पण वाक्य अपूर्ण राहिलं. निलिमा दिदी हसून म्हणाली, सौम्या मला माहीत आहे ना, कोणाच्याही आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण तरी कुणाची तरी साथ ती रिकामी जागा थोडी तरी कमी करू शकते ना. आणि दुसऱ्या क्षणी तिने सांगितलं की ती त्या दिवशी तिच्यासोबत नक्कीच जाईल. मदर्स डेच्या दिवशी सकाळी सौम्याने पहिल्यांदाच तिचे केस नीट बांधले, दुपट्ट्यात एक छोटी क्लिप लावली आणि तयार झाली. असं वाटत होतं की तिला खरंच तिच्या आईसोबत जायचे. निलिमा दिदींनी हलक्या गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती आणि केसात गजरा घातला होता. शाळेच्या गेटवर पोचताच मुलं त्यांच्या आईचे हात धरून हस्तांदोलन करत होते, आत जात होते आणि सौम्याचा हात निलिमा दिदीच्या हातात होता. घाबरून बसलेले होते. स्टेजवर आई बाळ क्वीन कार्यक्रम सुरू झाला. पहिला प्रश्न आला, तुमच्या मुलीची आवडती गोड पदार्थ कोणता. निलिमा दिदींनी न विचारता लगेच म्हटलं, गुलाबजामुन. सौम्याने आश्चर्याने निलिमाकडे पाहिलं आणि विचारलं, तुला कसं कळलं दीदी. निलिमा म्हणाली, तुमच्या टिफिनमधून त्या दिवशी ते प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये असं सहभागी झाली होती ना, जणू ती खरंच सौम्याची आई आहे. फोटो सेशनमध्ये जेव्हा शिक्षिकेने आई मुलीला कॅमेऱ्यासमोर येण्यास सांगितलं तेव्हा सौम्या पहिल्यांदाच थोडीशी डगमगून हसली. घरी परतताना बस स्टॉपवर हळूवारपणे म्हणाली, आज खूप छान वाटलं. निलिमा दिदींनी मला पण हेच सांगितलं, पण तिच्या आवाजात अजूनही तो खोलीचा भाव होता, जो नावाने नाही तर भावना जोडतो. त्या संध्याकाळी घरी परतताना सौम्या तिच्या आजीला आणि वडिलांना सगळ्या गोष्टी सांगत होती. आजी शांतपणे ऐकत होती आणि फक्त म्हणाली, बघा एका आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण ही निलिमा तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून आली आहे. वडिलांनी सहमतीने मान हलवली, पण पहिल्यांदाच त्यांच्या ओठांवर एक शांत हास्य दिसलं, जसं त्यांनाही वाटू लागलं होतं की घरातील सर्वात मोठ्या रिकाम्या जागेत काहीतरी उबदारपणा परत येतोय. गेले आणि निलिमा दिदी घरी येणार होत्या. 5:30 वाजले होते. फक्त मुलांसाठी नाही तर आजी आणि वडिलांसाठीही. कधीकधी ती आर्यनला भाजी कापताना एक कविता पाठ करायला लावायची आणि कधीकधी सौम्याच्या सायन्स प्रोजेक्टसाठी तिला जुना बॉक्स आणि चार्ट पेपर द्यायची. वडील ऑफिसमधून उशिरा घरी आले तेव्हा मुलांची गृहपाठ, जेवण आणि कपडे सगळे तयार असायचे. आजीने सुटकेचा श्वास सोडला होता. असं वाटायचं कारण तिचं वय आणि तब्येत आधीसारखं नव्हतं. पण खरी कसोटी तेव्हा आली जेव्हा एका थंड हिवाळ्याच्या सकाळी आर्यनला खूप ताप आला. वडील त्या दिवशी शहराबाहेर होते, एका मीटिंगमध्ये होते आणि आजीला गुडघ्यांच्या दुखण्यामुळे चालायलाही जमत नव्हतं. शाळेची वेळ झाली होती. आजीने निलिमा दिदींना फोन केला.
ती 10 मिनिटांत घरी पोचली आणि आर्यनचा ताप मोजला. त्याला 103 डिग्री ताप होता, पण आर्यनच्या चेहऱ्यावर काहीही भीती नव्हती. तिने लगेच थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवल्या, औषध दिलं आणि तिच्या स्कार्फने आर्यनचं कपाळ पुसू लागली. आजीला फार काळजी वाटत होती की ती त्याला डॉक्टरांकडे कशी घेऊन जाईल, पण तिने स्वतः एक ऑटो बोलवली आणि आजीला सोबत घेतला आणि आर्यनला मांडीवर घेऊन क्लिनिकमध्ये गेली. डॉक्टरांनी सांगितलं की हा विषाणूजन्य ताप आहे. औषधांनी वेळेवर काळजी घेतली तर काही हरकत नाही. घरी परतल्यावर तिने आजीला सांगितलं की ती आज इथेच राहणार आहे. खरंच तिने आर्यनला पाणी दिलं, वेळेवर औषध दिलं आणि दिवसभर त्याच्या आवडत्या गोष्टी सांगितल्या, जेणेकरून त्याला कंटाळा येऊ नये. संध्याकाळी वडील परत आले आणि हे सगळं पाहून त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, जर तुम्ही आज इथे नसता तर कोणाला माहीत काय झालं असतं. त्या रात्री सौम्याने हे सगळं ऐकलं तेव्हा तिला एक वेगळाच आराम वाटला. जर आई इथे असती तर मीही तसंच करत असेल. आणि आता निलिमा दीदीनेही तेच केलं, इतक्या सहजतेने आणि प्रेमाने की थोड्याच वेळासाठी तिला विसरायला लागलं की ती तिची खरी आई नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच आजींनी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, आज तू खऱ्या आईपेक्षाही आमच्यासाठी खूप काही केलं आहेस. आणि त्या एका वाक्यानंतर जणू काही त्यांच्यातलं सगळं संकोच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सौम्याने तिची शाळेची डायरी काढली आणि पहिल्यांदाच ती काहीच न बोलता निलिमा दीदींकडे दिली आणि तिने त्यावर सही केली. सही केल्यानंतर तिने तो पेन थांबवला आणि सौम्याकडे पाहिलं. जसं ती विचारत होती, तू आता ठीक आहेस ना? आणि सौम्याने हलक्या हास्याने मान हलवली. त्या हास्यात विश्वास होता, जवळीक होती आणि एक अनक हे उत्तर होतं की कदाचित कोणीही आईची जागा घेऊ शकत नाही, पण हृदयाच्या काही कोपऱ्यात कोणी इतके जवळ येऊ शकतं की ती जागा रिकामी वाटूच नाही. काही आठवड्यानंतर घरी एका चुलत भावाचं लग्न होतं. वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला बोलावलं होतं. अंगणात एक मंडप उभारला होता. नातेवाईक येऊ लागले आणि प्रत्येकजण कोणाला कोणतं काम करावं यावर आपलं मत देऊ लागले. त्या गर्दीत दुपारी सौम्या आणि आर्यन निलिमा दीदींसोबत लग्नाचं कार्ड सजवत होते. अचानक आत्या तिथे आल्या आणि थोड्या उपहासाने म्हणाल्या, अरे बघा, असं वाटते की या मुलांची आई आता बदलली आहे. जवळ उभा असलेला दुसरा नातेवाईक हसत म्हणाला, हो, ही त्यांची नवीन आईच आहे. हे शब्द ऐकून सौम्याचा चेहरा निघून गेला. ती शांतपणे उठली आणि आत जाऊ लागली, पण निलिमा दीदीने तिचा हात धरला आणि तिला तिथेच बसायला सांगितलं. मग निलिमाने शांतपणे उत्तर दिलं. त्या दोघींकडे बघून थोड्या ठामपणे शांत आवाजात म्हणाली, आईची जागा कुणी घेऊ शकत नाही, कोणीही घेऊ शकत नाही आणि मीही ती घेणारच नाही. पण जेव्हा एखादं बाळ रडत माझ्याकडे येतं तेव्हा त्यांचे अश्रू पुसण्याआधी मीही त्यांची आई आहे की नाही याचा विचार करतच नाही. मी फक्त एक माणूस आहे आणि ही माझी मुले आहेत. नात्याचं नाव काहीही असो. अंगणात बसलेल्या इतर लोकांनाही हे ऐकू आलं. तिथं पूर्ण शांतता पसरली. आत्यांकडे या बाबतीत काहीच उत्तर नव्हतं. ती डोळे मिटून शांतपणे निघून गेली. सौम्याने निलिमा दीदीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहरा अभिमानाने भरलेला होता. ती हळुवारपणे म्हणाली, धन्यवाद निलिमा दीदी. आणि दीदी हसली. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तुला मला धन्यवाद द्यायची गरजच नाही. त्या संध्याकाळी बाकी सगळे लोक लग्नात व्यस्त होते, पण सौम्यासाठी तो दिवस खास होता. ही पहिलीच वेळ होती जेव्हा कोणीतरी तिला सगळ्यांच्या समोर उभं राहून भीती न बाळगता आणि संकोच न करता तुझ्यासाठी काहीतरी बोललं होतं. रात्री जेव्हा तिने हे सगळं आजीला सांगितलं तेव्हा आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, आज तुला समजलं की नाती फक्त रक्ताने नव्हे तर हृदयाने बनतात. तिचे वडील एका कोपऱ्यातून हसले आणि म्हणाले, देव योग्य वेळेला काहीतरी नक्की करतो, लोकांना पाठवत होतो. त्या दिवसापासून सौम्याच्या मनात निलिमा दीदीवर पूर्ण विश्वास होता. जसा आई आणि एका मुलीमध्ये असतो, फक्त नाव वेगळं होतं पण भावना तशाच होत्या. हिवाळ्याच्या शेवटी अचानक वडिलांच्या कारखान्यात आग लागल्याची बातमी आली. संध्याकाळी 5:30च्या सुमारास फोन आला की आग विझवताना बरेच लोक जखमी झाले आहेत आणि वडीलही थोडे भाजले आहेत. आजी घाबरून गेली. शेजारच्या काकांनी आजीला रुग्णालयात नेण्यास होकार दिला. पण त्यावेळी सगळ्यात मोठं संकट होतं की सौम्या आणि आर्यन घरात एकटेच राहणार होते. शेजारची लोक इकडे तिकडे धावत होते आणि सगळं वातावरण अस्वस्थ होतं. मग निलिमा दीदी तिथेच पोचली. परिस्थिती समजताच थोडा वेळही विचार न करता तिने आजीला सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, मी मुलांसोबत आहे. आजी हॉस्पिटलमध्ये जाताच तिने दार बंद केलं
आणि दोन्ही मुलांना जवळ बसवलं. म्हणाली, घाबरू नका, सगळं ठीक होईल, काळजी करू नका, बाबांना काहीच होणार नाही. पण काही वेळाने आर्यन रडू लागला. त्याने विचारलं, जर पप्पांना काही झालं तर काय होईल? नीलिमा दीदीनी त्याला मिठी मारली आणि म्हणाली, मी इथे आहे, तोपर्यंत काही होणार नाही. रात्र गडद होऊ लागली. वीज बंद होत राहिली. बाहेरून रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येत होता. वातावरण असं होतं की लहान मुलं घाबरायला लागली. तिने गॅसवर दूध ठेवलं, दोघांना गरम दूध पाजलं आणि गोष्टी सांगून त्यांना झोपवण्याचा प्रयत्न केला. पण तिला स्वतः झोप येत नव्हती. ती वारंवार दाराशी जाऊन फोनवर आजीचा समाचार घेत होती. प्रत्येक वेळेस मुलांना खात्री देत होती की तुमचे वडील बाबा ठीक होणार आहेत. रात्री 1:30 वाजता सौम्याचे वडील आणि आजी घरी परतले. ते वडिलांच्या हातावर पट्टी बांधलेली होती. ते खूप थकलेले पण होते, पण सुदैवाने ते सुरक्षित होते. नीलिमा दीदींनी सुटकेचा श्वास टाकला. पण कदाचित कुणालाही लक्षात आलं नाही की तिने स्वतः या सगळ्या काळात काही खाल्ले प्याले नव्हते. तिची एकच प्राधान्य होते की मुलं सुरक्षित आणि शांत असावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सौम्याच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही सगळं काम सोडून इथे आलात, तेव्हा नीलिमा दीदीने हसून म्हटलं, असं मोठं काम आणखी काय असू शकतं? आजी भाऊक झाली आणि तिचा हात धरून म्हणाली, काल तू जे काही मुलांसाठी केलं ना, ते खरी आईसुद्धा करू शकत नाही. सौम्या तिथेच उभी होती. तिने पहिल्यांदा शांतपणे नीलिमा दीदीला मिठी मारली आणि हळूच म्हणाली, नीलिमा दीदी, तू माझी आई नाहीस, पण तू माझ्या आईसाठी आणि आईसारखीच आहेस. असे एक वाक्य नीलिमा दीदीच्या डोळ्यात पाणी आणलं. आणि कदाचित त्या दिवसापासून तिचं आणि त्या कुटुंबाचं नातं असं झालं की त्याला कुठल्या कागदपत्राच्या किंवा रक्ताच्या नात्याचा काही संबंध नव्हता. हे हृदयाशी जोडलेलं नातं होतं आणि आता ते नक्कीच अमर झाले. हळूहळू नीलिमा दीदी आणि मुलांचं नातं आणखी घट्ट होत गेलं. आता ती फक्त त्यांना शिकवणारी किंवा टिफिन आणणारी नव्हती, तर घरातील प्रत्येक सुखदुःखात सोबती बनलेली होती. आजीच्या वाढदिवसासाठी केक आणणं असो, आर्यनचा विज्ञान प्रकल्प तयार करणं असो किंवा शाळेतील नृत्य स्पर्धेसाठी तयारी करणे असो, ती सदैव त्यांच्यासोबत राहत होती. सौम्याचा ड्रेस तयार करायचा असो की सगळीकडे सहभागी होणारी होती. पण एक दिवस असा आला की सौम्याने ठरवलं की आता ती त्यांच्यासाठीही काहीतरी करणार. त्या दिवशी परिसरात बातमी पसरली की नीलिमा दीदींच्या घरमालकाने अचानक घराचे भाडे वाढवून दिलं आहे आणि म्हटले की जर महिन्याच्या शेवटी जर जास्त झालेलं भाडं दिलं नाही तर घर रिकामं करावं लागेल. हे ऐकून सौम्याचं मन दगावलं. ती विचार करू लागली की ज्याने वर्षानुवर्षे त्यांचं घर सांभाळलं, जिने आईसारखं प्रेम दिलं, ती आता स्वतः असुरक्षित होईल का? सौम्य शाळेतून परत येताच तिने तिच्या वडिलांना विचारलं, नीलिमा दीदींना आपण मदत करायला हवी का नाही? तिच्या वडिलांनी सांगितलं की सध्या नीलिमा दीदींची आर्थिक स्थिती फारच बिकट आहे, पण त्यांना काहीतरी उपाय हवा आहे. त्या रात्री सौम्या तिच्या खोलीत बसली आणि तिची पिगी बँक उघडली. ती गेल्या 2 वर्षांपासून वाढदिवसाची भेटवस्तू, खिशातले नाणी, नोटा जमा करत होती. तिने सगळं मोजलं आणि ते एका कापडात बांधलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नीलिमा दीदींनी देताना ती म्हणाली, हे जास्त नाही, पण याने तुम्ही घरमालकाला वाढीव भाडं तर थोडं तरी देऊ शकता. नीलिमा दीदींना सुरुवातीला थोडा धक्का बसला. नंतर तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले. ती म्हणाली, तुमच्या प्रेमाची किंमत कोणीही लावू शकत नाही. हे माझ्यासाठी एका खजिन्यापेक्षाही कमी नाही. मित्रांनो, तर तुम्हाला ही एकता कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.